लाखो लिटर डिझेल नदी पात्रात पोचून संपलं. वाळूचं पार खरवडून टाकली नदी. नदी नाले सगळे खरवडून टाकले. तुम्ही आम्ही लढू तर शाबूत राहू, नाहीतर पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. अंमळनेर तालुक्यामध्ये आता अलीकडे वाळू पकडल्याचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. त्याच्या 8च दिवस आधी नदीपात्रात चक्क डिझेलचे ड्रम भरून सापडले. म्हणजे नदीपात्रात डिझेल पोचवलं जात होतं. त्याच्यावर कारवाई झाली, वाळू पकडली. आता काही ब्रास. हे सगळे दोघं आदेश वरिष्ठांच्या आदेशाने झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. वरिष्ठांच्या आदेशाने एक कोणीतरी मागे लागला आणि वरिष्ठांनी शेवटी कारवाई केली. समजा स्थानिकांनी पण केली कारवाई, तर अभिनंदन त्यांचं. परंतु मग लाखो लिटर डिझेल नदी पात्रात पोचून संपलं आणि शेवटी किरकोळ कारवाई केली, असा जनतेचा आरोप आहे. तसंच वाळूचं पार खरवडून टाकली नदी. नदी नाले सगळे खरवडून टाकले. आता दगड ओघोटे उरले आहेत आणि आता कारवाई केली. 1.5 लाखाचा दंड, 2 लाखाचा दंड, 15 लाखाचा दंड आणि कोट्यवधी रुपयाची वाळू उपसून टाकली. नदी नाले संपवून टाकले, ओरबडून टाकले. थेट नदीपात्रात डिझेल. माझं म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे की नदीपात्रातच डिझेल पंप उघडून द्या. म्हणजे हजारो डंपरला लाखो लिटर डिझेल पाजलं गेलं आणि आता शेवटी किरकोळ 1.5-2 लाखाची कारवाई झाली. तसं वाळूचं आहे. अंमळनेर तालुक्यामध्ये अवैध धंदे होणार नाही असं आमचे आमदार माशे सांगायचे. म्हणजे निवडणुकीला उभे राहिले. नंदुरबारचा फार धाक आहे त्यांना. नंदुरबारबद्दल बोलताना ते जोरदार सांगत होते बोलबच्चन की नंदुरबारवाले आले तर अवैध धंदे फोफावतील. अनिल दादा, काय तालुक्यात अवैध धंदे नाही आहेत का? तुम्हाला दिसत नाही का तुम्ही कारवाई करायची नाहीये? आमदार म्हणून तुम्ही याबाबत अजिबात लक्ष देत नाही. हा जनतेचा आरोप आहे, माझाही आरोप आहे. तुम्ही म्हणत होते ना नंदुरबार आल्यावर अवैध धंदे फोफावतील. तुमच्या काळात तर मातून राहिले अवैध धंदे. चारी बाजूला जिकडे बघावं तिकडे अवैध धंदे आहेत. डंपर काय, वाळू काय, आणखी काय काय, म्हणजे धंद्यांची यादी, भव्य यादी आहे. तर तुम्ही तुमच्या काळामध्ये अवैध धंदे फोफावलेले आहेत. तुम्ही नंदुरबारच्या नावाने बोटं मोडत होते. आता तुमच्या काळाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. छातीवर हात ठेवून सांगा अनिल दादा की तुमच्या काळात अवैध धंदे वाढले की नाही वाढले. थेट नदीपात्रात डिझेल देतं हे आमदाराला माहीत पडत नाही, हे स्थानिक अधिकाऱ्यांना दिसत नाही. म्हणजे जनता इतकी दूधखोळी आहे असं समजू नका. इतके अवैध धंदे तालुक्यामध्ये आणि नंदुरबारच्या नावाने बोटं मोठं जळी सळी काष्टी पाशाने तुम्हाला शिरीष दादा नंदुरबार एवढंच दिसतं. तर अनिल दादा, तुम्ही विचार करा. तुमच्या काळात अवैध धंदे फोफावलेले आहेत. अवैध वाळू उपसा चाललेला आहे. त्याचं मास्टर माइंड कोण आहे, वाळू माफिया कोण आहे, गुरु कोण आहे, माल कोणाच्या गल्ल्यात जातो, हे जनतेला सगळं माहिती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही अवैध धंद्याबद्दल बोलायचा तुम्हाला राईट नसेल, वाळूबद्दल बोलायचा तुम्हाला राईट नसेल. त्यामुळे तालुक्यातील जनतेला माझी विनंती आहे की अवैध धंद्यांबद्दल आता तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही आम्ही लढू तर शाबूत राहू, नाहीतर पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. अवैध धंदे वाढत जातील, कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे आता आपली लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला पर्यावरण सांभाळावं लागेल. आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी सनदशीर मार्गाने लढावं लागेल.